आपल्याला बघायचं आहे क्लास 10th मधला चॅप्टर नंबर 3. काय आहे त्याचं नाव आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये त्याला आपण इन शॉर्ट मध्ये एपी सुद्धा म्हणतो. बस एपी. आता या चॅप्टर मध्ये सर्व सोपं आहे. ठीक आहे, हा जो चॅप्टर आहे खूप सोपा आहे. फक्त आपल्याला त्याचे कन्सेप्ट आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. जर आपण कन्सेप्ट व्यवस्थित समजले नाही तर तो चॅप्टर आपल्याला थोडासा हार्ड वाटतो, पण हार्ड नाही आहे. सगळे मार्क्स तुम्हाला कव्हर करायचे असेल तर याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, बघा फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक डेफिनेशन आपल्याला पाहायला भेटते. काय असते सिक्वेन्स. आता आपल्याला काय भेटते ते सिक्वेन्स आपल्याला पाहायला भेटते. अ सिक्वेन्स इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज इन अ डेफिनाइट ऑर्डर. काय आहे सिक्वेन्स. सिक्वेन्स हा कलेक्शन्स आहे, कलेक्ट केलेले आहे काय नंबर्स अरेंज इन अ डेफिनाइट ऑर्डर. त्याचं एक ऑर्डर मध्ये त्या ठिकाणी नंबर्स काय केलेले असतात, ठेवलेले असतात. त्याला सिक्वेन्स असं म्हणतो. जसं की आपल्या इकडे पाहायला भेटते. आपल्याला काय भेटतात नॅचरल नंबर्स आपल्याला माहित आहे कोणकोणते आहे. 1 2 3 4 अप टू 7. हे काय आहेत नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर. त्यानंतर दुसरं आपण पाहतो की ऑड नंबर सुद्धा माहिती आहे आपल्याला. सिक्वेन्स ऑफ द ऑड नंबर 1 3 5 7 9 अप टू 7. ठीक आहे, हे आहेत ऑड नंबर. हा सुद्धा सिक्वेन्स आहे की नाही. बघा बरं याच्यामध्ये गॅप पाहायला भेटतो आपल्याला. याच्यामध्ये किती गॅप आहे 1, आणि या 2 मध्ये कितीचा गॅप आहे 1 चा, आणि या 2 आणि 3 मधला 1 चा. असं प्रत्येक त्या ठिकाणी गॅप आपल्याला पाहायला भेटतो. इथे सुद्धा आपल्याला गॅप पाहायला भेटू राहिला. काय तर 1 आणि 3 मध्ये गॅप आहे बघा कितीचा 2 चा. या 3 आणि 5 मध्ये सुद्धा गॅप आपल्याला पाहायला भेटतो 2 चा. इथे सुद्धा आपल्याला गॅप पाहायला भेटतो किती 2 चा. ठीक आहे, म्हणजे एक डेफिनाइट ऑर्डर मध्ये त्या ठिकाणी नंबर्स काय केलेले आहे अरेंज केलेले आहे. त्यालाच आपण सिक्वेन्स असं म्हणतो. आता सिक्वेन्स म्हणजे आहे की 1 3 5 7 9 11 असं कंटिन्युअस त्या ठिकाणी अप टू 7 चालू राहील. ठीक आहे, त्यानंतर आहे आपण 3 नंबरला बघूया की इव्हन नंबर. सिक्वेन्स ऑफ द इव्हन नंबर. आपल्याला इव्हन नंबर माहिती आहे 2 4 6 8 अप टू 7. ठीक आहे, हे आहे सिक्वेन्स ऑफ द इव्हन नंबर. समसंख्या ह्या विषम संख्या आहे की नाही. हा इव्हन नंबर्स. आता इथे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटते की बाबा इथे सुद्धा गॅप 2 चा पाहायला भेटतो. 2 आणि 4 मध्ये, 4 आणि 6 मध्ये, त्यानंतर 6 आणि 8 मध्ये. प्रत्येक याच्यामध्ये 2 2 चा आपल्याला या ठिकाणी एक डेफिनाइट ऑर्डर मध्ये त्या ठिकाणी त्याची अरेंजमेंट केलेली आहे. ठीक आहे, हे आपल्याला सिक्वेन्सच्या बाबतीत आपल्याला पाहायला भेटते. सिक्वेन्स इज द कलेक्शन ऑफ द नंबर अरेंज इन अ डेफिनाइट ऑर्डर. एका डेफिनाइट ऑर्डर मध्ये त्या ठिकाणी त्याला अरेंज केलेलं असतं, त्याला आपण सिक्वेन्स म्हणत असतो. आता हा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाला असेल की सिक्वेन्स काय. ठीक आहे, समजलं तुम्हाला सिक्वेन्स काय आहे तर. ठीक आहे, हा आपला सिक्वेन्स झालाय. आता समोर जायचं आहे आपल्याला. काही गोष्टी आपल्याला शिकायच्या या ठिकाणी. जी टर्म्स इन अ सिक्वेन्स, जे काही टर्म्स असतात त्या सिक्वेन्स मध्ये असल्या पाहिजे. टर्म्स इन सिक्वेन्स. काही टर्म्स आहेत त्या सिक्वेन्स मध्ये आहेत. कोणकोणते आहेत बघा. आता एखादा नंबर दिलेला असेल. आता एक्झाम्पल दिलेलं आपल्याला 9 15 21 आणि 27 आहे. 9 आहे, 15 आहे, 21 आहे आणि 27 आहे. आता या टर्म्सचा सिक्वेन्स आपल्याला सांगायचा आहे की पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती. आपल्याला जस्ट माहिती सांगायची की बघ काय काय आहे. टर्म्स नावं सांगायची. आता हे सांगा बरं, हा जो सिक्वेन्स आहे आता हा सिक्वेन्स असं चालूच आहे कंटिन्यू समजा. ठीक आहे, हा सिक्वेन्स दिलेला तुम्हाला 9 15 21 आणि 27 दिलेला आहे. तर ही जी पहिली संख्या आहे तर त्या टर्म्स ची कितवी टर्म्स आहे ती 1. पहिली टर्म्स आहे व तिचं नाव किती व्हॅल्यूज आहे तिची 9. त्याच पद्धतीने ही जी टर्म्स आहे तर ही किती नंबरला येते 2. म्हणजेच ती आहे T2. तिचं व्हॅल्यूज किती 15 आहे. त्याच पद्धतीने ही जी 21 आहे किती नंबरला आहे 3 नंबरला. म्हणून आपण तिला काय म्हणणार टर्म्स किती नंबरची 3 नंबरची 21. बरोबर आहे. त्यानंतर आपण ही लास्ट वाली जी आहे तर हिचं नाव किती आहे T4, दॅट इज द 27. मग ह्या टर्म्स तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला असं विचारलं जाईल, काही सिक्वेन्स दिलेला असेल आणि ते म्हणतील तुम्हाला की त्या टर्म्सचा तुम्ही सिक्वेन्स सांगा, त्यांच्या नंबर सांगा की बा हा याला आपण तुम्ही काय म्हणणार, याला काय म्हणणार, याला काय म्हणणार, याला काय सुद्धा म्हणणार. असे सुद्धा तुम्हाला 1 सेंटेन्स मध्ये विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे, असं पण एवढे सिंपल तुम्हाला विचारणार नाही. पुढचा जो कन्सेप्ट आहे तर डिफरन्स आहे. ठीक आहे, की या सगळ्या टर्म्स मध्ये डिफरन्स कोणकोणता आहे, किती आहे. ठीक आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं. आता हा मोठा प्रश्न आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं. ठीक आहे, बघू. पहिला प्रश्न हा होता आपला, अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय. कॉन्सिक्युटिव्ह डिस्टन्स बिटवीन द टू टर्म्स.
जो सिक्वेन्स दिलेला आहे त्या सिक्वेन्स मधला जो डिफरन्स आहे तर तो जर का सारखा असेल तर त्याला आपण म्हणत असतो काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे, एपी मध्ये आहे व तो. जर त्यामध्ये तिथे नाहीच आहे, जर डिफरन्स सारखा नसेल तर त्याला आपण एपी म्हणणार नाही. जो सिक्वेन्स दिलेला आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला नाही, असं त्याला आपण कन्सिडर करणार. जसं की आपल्याला एक सिक्वेन्स दिलाय 1 2 3 4 5. आता हा जो तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे हा सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का, एपी आहे का, हा प्रश्न विचारला जातो. आहे का, कारण या ठिकाणची जी पहिली टर्म्स आहे तिला आपण T1 म्हणतो किंवा तिचं पहिलं नाव आहे ए सुद्धा म्हणत असतो. ही दुसरी टर्म्स आहे हिला आपण T2 म्हणत असतो. किती दिलेली आहे 2. T3 ही जी आहे 3 नंबरची आहे हिचं नाव व्हॅल्यू दिलेली आहे 3. ही आहे 4th नंबरला T4 असं नाव दिलं आपण 4 आणि ही आहे आपली T5. ठीक आहे. असे तुम्हाला यंत्र नंबर दिलेला असेल शेवटचा. अरिथमेटिक प्रोग्रेस जो सिक्वेन्स आहे तर तो कसा असतो, एक फायनाइट वाला असतो आणि एक इनफायनाइट वाला सुद्धा सिक्वेन्स आपल्याला पाहायला भेटतो. फायनाइट वाला आणि इनफायनाइट वाला एकदा सांगून देतो तुम्हाला, मग आपण पुन्हा येऊ. आता जसं फायनाइट आहे आपल्याकडे, जसं की 10,000 आहे. ठीक आहे, 10,000 नंतर किती 9,000. ठीक आहे, 9,000 त्यानंतर 8 है ना, नंतर 7, नंतर 6, नंतर 5, नंतर 4, नंतर 3, नंतर 2, नंतर 1 आणि नंतर 0. म्हणजे या ठिकाणी 0च्या नंतर सांगता येईल का तुम्हाला, नाही ना, थांबलं तिथे, थांबलं. फायनाइट आहे. किंवा तुम्हाला असं सांगितलं की बाबा 1 किती पासून कुठपर्यंत, तर 1 पासून तर 10,000 पर्यंत, 1,000 पासून तर 10,000 पर्यंत फायनाइट आहे. तुम्ही सांगू शकता की तुमचा सिक्वेन्स कुठून कुठपर्यंत आहे, 1,000 पासून तर 10,000 पर्यंत, हा फायनाइट आहे. पण इनफायनाइट वाला कसा 1,000 पासून सुरुवात होते सर आणि कुठपर्यंत जाते आम्हाला माहित नाही. इनफायनाइट डॉट 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 लिहिला म्हणजे त्याचा अर्थ इनफायनाइट पर्यंत चालला. सिक्वेन्स दोन प्रकारची, फायनाइट आणि इनफायनाइट. हा झाला फायनाइट मध्ये आणि दुसरा आहे इनफायनाइट. ओके, चलो पुढे जाऊया. पुढचा कन्सेप्ट आपला जो आहे तर काय असते एपी, हा सुद्धा आपला प्रश्न आहे की एपी काय आहे. हा जो सिक्वेन्स आहे तो एपी मध्ये आहे का, याची नावं दिले आपण. याला T1 किंवा ए म्हणत असतो. याची व्हॅल्यूज किती आपली 1 आहे. ठीक आहे, तर या दोन नंबर्स मध्ये जो काही डिफरन्स आहे, कॉन्सिक्युटिव्ह डिस्टन्स, या दोन नंबर्स मधला जो काही डिस्टन्स आहे तर ते कसा असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. त्याला आपण डिफरन्स म्हणत असतो, कॉमन डिफरन्स म्हणतो. कॉमन म्हणजे काय, सामान्य है ना, सर्वसामान्य असं म्हणू आपण. या सगळ्या सिक्वेन्स मध्ये प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी याचा डिफरन्स बरोबर आला, या ठिकाणचा दोघांचा डिफरन्स बरोबर आला, पण या ठिकाणचा डिफरन्स बरोबर येत नसेल तर ते एपी नाही. काही ठिकाणी तुम्हाला इथं डिफरन्स 1 येऊन आला, इथं सुद्धा 1 येऊन आला, इथं 2 येऊन आला, तर मग मला सांगा हा एपी होईल का, नाही. सगळ्या ठिकाणी कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स जर त्या ठिकाणी काय येत असेल, सारखा येत असेल तरच तो एपी आहे असं म्हणतात. जसं की आपल्याकडे पाहता भेटते किंवा डी इज इक्वल टू T2 मायनस T1, म्हणजे सेकंड टर्म मायनस इनिशियल फर्स्ट टर्म. ठीक आहे, म्हणजे डी इज इक्वल टू T2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 2 आणि T1 ची काय दिलेली आहे 1, म्हणजे डी बरोबर भेटतोय आपल्याला 2 मायनस 1 बरोबर किती 1 चा डिफरन्स भेटतो. त्याच पद्धतीने डी इज इक्वल टू थर्ड नंबरची टर्म्स मायनस T2. ओके, मग इथे भेटते तुम्हाला डी बरोबर T3 ची व्हॅल्यू आहे 3. ओके, म्हणजे डी बरोबर येते तुम्हाला 1. ओके, त्यानंतर इकडे डी बरोबर T4 मायनस T3. ओके, म्हणजे डी बरोबर भेटते तुम्हाला 4 मायनस 3. डी बरोबर भेटते तुम्हाला 1. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2-3 व्हॅल्यूज काढल्यानंतर लगेच लक्षात येऊन जाते की या ठिकाणी कॉमन डिफरन्स सारखा आहे. याचा अर्थ हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजे डेफिनेशन काय सांगते, द कॉन्सिक्युटिव्ह डिस्टन्स बिटवीन टू टर्म्स इज सेम, दॅट इज कॉल्ड ॲज अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यालाच आपण एपी म्हणत असतो. चल, म्हणजे तुम्हाला तो म्हणतोय की पहिले तर शोधा की तो जो सिक्वेन्स दिलेला आहे तो एपी आहे की नाही. जर तो ओपी असेल, जर तो अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तरच त्याचा नंतर त्याच्यातला जो कॉमन डिफरन्स आहे तो सुद्धा. ठीक आहे, आता बघू आपण. जसं की आपल्याला दिलेला आहे 2 4 6 8 असा एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. 2 4 6 8 हा तुम्हाला एक एपी म्हणून दिलेला आहे आणि हे असं कंटिन्यू चालूच आहे. आता हा कसा सिक्वेन्स झाला, इन्फानाइट की फायनाइट, इन्फानाइट सिक्वेन्स आहे. हे चालूच आहे, 8 च्या नंतर 10, 10 च्या नंतर 12 असं चालूच आहे. बरोबर आहे. आता इथे बघा बरं, इथे आपण पहिली सुरुवात करूया. जे काही गिवन दिलेला असेल तर तो सिक्वेन्स लिहायचा आहे. लिहिला आपण सिक्वेन्स, द गिवन सिक्वेन्स इज, द गिवन सिक्वेन्स
गिवन सिक्वेन्स काय दिलेला आहे तुम्हाला 4 4 6 8 अप टू सो ऑन. ओके. आता पहिली जी टर्म्स असते ना तिला T1 म्हणायचं किंवा ए म्हणायचं. ठीक आहे. या पहिलेला आपण म्हणलं T1 बरोबर किंवा ए. T1 बरोबर काय तर ए किंवा त्याला 2 म्हटलं आपण. T1 म्हणा किंवा ए म्हणा. ठीक आहे. पहिली जी संख्या असेल ती कोणती असो, ती 0 असो काही असो काही असो, आपल्याला काय करायचंय, जी दिली आहे ती आपल्याला लिहायची. ठीक आहे. त्यानंतर दुसरी नंबरची टर्म्स कोणती आहे आपली, T2. T2 किती दिलेली आहे तर 4. T2 दिलेला आहे 4. T3 दिलेला आहे 6. त्यानंतर T4 दिलेला आहे 8. ओके. आता इथे हा जो सिक्वेन्स दिलेला आहे तो एपी आहे का, हा आपल्याला पाहायचा आहे. मग एपी असताना आपण पाहूया, इथे तो सांगतोय की T2 मायनस T1 बरोबर किती 4 मायनस 2. 4 मायनस 2 बरोबर किती 2. बरोबर आहे. त्यानंतर T3 मायनस T2 बरोबर किती 6 मायनस 4 म्हणजेच काय भेटते तुम्हाला 2. त्याच पद्धतीने T4 मायनस T3 बरोबर भेटते तुम्हाला 8 मायनस 6. 8 मायनस 6. हा 8 मायनस 6 इथे भेटते तुम्हाला 2. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जो डिफरन्स येतोय तो किती येतो आहे 2 येत आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा जो की सिक्वेन्स दिलेला आहे 2 4 6 8 हा काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन काढल्याच्या नंतर त्यातला जो काही कॉमन डिफरन्स आहे तर तो कॉमन डिफरन्स काय भेटला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी 2 भेटला. याला आपण डी म्हणतो की नाही, यालाच आपण डी म्हणत असतो. कॉमन डिफरन्स तुम्हाला तिथे भेटला तर इथं म्हणायचं, कारण त्यांनी प्रश्न विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज एपी. तो एपी आहे का सिक्वेन्स दिलेला, खाली दिलेले जे काही सिक्वेन्सेस आहेत तर ते एपी आहेत का. जर असतील, इथपर्यंत थांबला का तो प्रश्न नाही, याच्या पुढे पण आहे. तो काय म्हणतो आहे इफ द सिक्वेन्स इज एपी, जर तो सिक्वेन्स एपी असेल तर फाइंड द कॉमन डिफरन्स. म्हणजे डी सुद्धा तुम्हाला काढायचा सांगितलेला आहे. नाहीतर तुम्ही काय करता, हे सगळं काढता. ओके, सगळं बरोबर आहे तुमचं, पण शेवटचं उत्तर तुम्हाला लिहायला विसरता काय की द गिवन सिक्वेन्स इज एपी. हे स्टेटमेंट लिहा तुम्ही. मग हे लिहिल्याच्या नंतर तुम्ही ऑलरेडी काढलेलाच आहे, 2 2 2 काढलेलाच आहे. तो कोण आहे कॉमन डिफरन्स. म्हणजे तो कॉमन डिफरन्स सुद्धा काढला आहे तुम्ही, ती लिहा तिथं. काय लिहायचंय, द गिवन सिक्वेन्स इज इज एपी. काय एपी आहे, कारण त्यातला त्या दोन टर्म्स मधला कॉन्सिक्युटिव्ह डिफरन्स हा सारखा येतोय म्हणून. आणि किती येतोय तो 2. द कॉमन डिफरन्स. हा प्रश्नाला समजून घ्यायचं आहे की प्रश्न काय विचारलेला आहे. जर तुम्हाला प्रश्न समजला तर तुमचं उत्तर येतं. हे लिहून तुम्हाला मार्क मिळणार नाही, तुमचे जे स्टेटमेंट राहिलं तर मार्क्स कटतील तुमचे. ठीक आहे. द कॉमन डिफरन्स इज 2. तुम्ही असं 2 लिहा किंवा डी बरोबर 2 सुद्धा लिहू शकता. आणि कधी लक्षात ठेवायचंय की जी तुमचा आन्सर येतं त्याला ब्रॅकेट करायचं, हायलाइट करायचं, हे लक्षात ठेवायचंय तुम्ही. ठीक आहे. 6 मायनस 2 2 आणि अप टू सो ऑन. आता हा जो की तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे इनफायनाइट की फायनाइट, इनफायनाइट. ठीक आहे, इनफायनाइट सिक्वेन्स दिलेला आहे. या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला विचारलेला आहे की हा सिक्वेन्स, क्वेश्चन तोच आहे. क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज एपी. जर एपी असेल तर फाइंड द कॉमन डिफरन्स. चला बघा काय आलं. 4. ओके, व्हेरी गुड. बघा इथे तुम्हाला डायरेक्ट लक्षात येते की काय आहे. तर आपण ही फर्स्ट टर्म आहे, सेकंड आहे, थर्ड आहे आणि फोर्थ आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला कॉमन डिफरन्स पाहायचा आहे. पहिले अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का ते पाहायचं आहे आपल्याला. तर गिवन सिक्वेन्स जशाच तसा. ठीक आहे. गिवन सिक्वेन्स लिहिल्याच्या नंतर आपण काय करणार आहे, याला पहिली टर्म्स आहे किती दिलेली आहे -10 दिलेली आहे. T2 किती दिलेला आहे -6. T3 किती दिलेला आहे -2 आणि T4 दिलेला आहे तुम्हाला 2. ठीक आहे. मग तुम्हाला तो सांगतोय की हा सिक्वेन्स एपी आहे का. एपी काय असतो की दोन टर्म्स मधला डिफरन्स सारखा असला तर ते एपी आहे असं. मग जसं की आपल्याला T2 मायनस T1 बरोबर, T2 किती दिलेला आहे -6. ओके. T1 किती दिलेला आहे -10. पण लक्षात घ्या हे मायनस आहे, हे मायनस आपला, हा हे मायनस. T1 किती आहे आपला -10 असं त्याला ब्रॅकेट करायचं. हा मग त्यानंतर बघा -6 मायनस इंटू मायनस प्लस
मायनस इंटू मायनस प्लस होते 10. 10 मधनं 6 गेले असता 4 राहते. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर T3 मायनस T2. T3 किती आहे आपल्याकडे -2 आणि T2 किती दिलेला आहे -6. आता हा मायनस आपला फॉर्म्युल्यामधला आणि T2 ची व्हॅल्यू सुद्धा मायनस आहे तर त्याला ब्रॅकेट करायचं -6. इथे भेटते तुम्हाला -2 मायनस मायनस +6 बरोबर भेटते तुम्हाला 4. ठीक आहे. त्यानंतर लास्ट आहे T4 मायनस T3 बरोबर T4 आहे 2 आणि इथं किती आहे हा आपला फॉर्म्युल्यामधला मायनस आणि T3 सुद्धा -2 आहे -2 लिहिला. इथे भेटेल तुम्हाला 2 मायनस मायनस +2 बरोबर किती 4. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते प्रत्येक जो की सिक्वेन्स मधला कॉमन डिफरन्स आहे तर तो काय येत आहे 4 येत आहे. म्हणून आपण असं म्हणणार द गिवन सिक्वेन्स इज AP अँड द कॉमन डिफरन्स इज 4. ओके असं आपल्याला लिहावं लागेल. द गिवन सिक्वेन्स इज AP. काय आहे AP आहे and the common difference is 4. Common difference is 4. Okay. Question आहे -1/5 -1/5 -1/5. तर मला सांगा बरं हा जो की तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे तर हा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का? आहे की नाही? दिसते ना डायरेक्ट दिसते आहे म्हणून आहेच ना सारख्याच टर्म्स आहे की नाही. त्याचं उत्तर बी सारखंच यायला पाहिजे सगळ्यांचं म्हणून तो एपी आहेच ऑलरेडी दिसतेच आपल्याला डायरेक्ट डोळ्यानं. मग आपल्याला तेच आपल्याला सुरू करायचं पुन्हा. T1 किती आहे -1/5. T1 किंवा त्याला ए पण म्हणणं लिहिणं सुरू करायचं. इन फ्युचर तुम्हाला जो फॉर्म्युला आपल्याला युज करायचा आहे TN वाला तर तिथं ए कोण आहे तर तो विसरला नाही पाहिजे. जी पहिली टर्म्स असते फर्स्ट टर्म त्यालाच ए म्हणत असतो. ठीक आहे. T2 किती दिलेला आहे तुम्हाला -1/5. त्यानंतर T3 किती दिलेला आहे -1/5. ओके. मग तुम्हाला त्यांनी विचारलं एपी आहे का? चला विचारतोय मग आपण T2 मायनस T1. T2 किती दिलेला आहे -1/5 मायनस हा फॉर्म्युल्यातला आणि या T1 ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे -1/5. ओके चलो आगे बढ़ो. T2 मायनस T1 बरोबर -1/5 मायनस मायनस +1/5. सांगा -1/5 आणि +1/5 कॅन्सल म्हणजे काय होईल 0. हा कॅन्सल म्हणजे 0 होतात तिथे कारण हे प्लस मायनस आहे आणि प्लस आहे हे भेटते तुम्हाला 0. त्यानंतर आहे T3 मायनस T2. T3 ची व्हॅल्यू किती आहे -1/5. त्यानंतर T2 ची आहे -1/5. ओके. इथे सुद्धा तसंच -1/5 मायनस मायनस होईल +1/5 +1/5 आणि -1/5 होतील कॅन्सल म्हणजे इथे उरलं काय तर 0 होते. म्हणजे इथे जो की सिक्वेन्स दिलेला आहे हा सिक्वेन्स एपी आहे आणि यांचा मधला कॉमन डिफरन्स किती आला रे 0. म्हणा सर 0 का 0 आला तर आम्हाला उत्तर चुकलं का? असं नाही ते काही येऊ शकतो 0 -1 मायनस मध्ये येऊ शकतो आणि प्लस येऊ शकतो. मग लिहायचं हे द गिवन सिक्वेन्स इज एपी हे झालं. नंतर त्याला सांगायचं किंवा द कॉमन डिफरन्स इज 0. ओके म्हणजे डी बरोबर किती रे तुमचा 0 आहे. ठीक आहे समजलं काही अडचण आहे इथपर्यंत. ओके आता समजूया राईट अँड एपी हुज फर्स्ट टर्म इज ए. त्या ठिकाणी फर्स्ट टर्मला आपण काय म्हणत असतो ए अँड द कॉमन डिफरन्स इज डी इन इच ऑफ द फॉलोइंग. प्रत्येक जो तुम्हाला टर्म्स दिलेल्या असतील त्या कोणकोणत्या दिलेल्या असतील या ठिकाणी 2च टर्म दिलेले असतील. बघा राईट अँड एपी म्हणजे मराठीत म्हणता येईल की एपी म्हणजे काय अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे त्याला समजत असतो आपण अंकगणिती श्रेणी. ठीक आहे. अंकगणिती श्रेणी केव्हा असू शकतो की जी क्रमिका दिलेली आहे जो सिक्वेन्स दिलेला आहे तो जर त्यामध्ये कॉमन डिफरन्स सारखा असेल त्याला आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणत असतो. तर त्यामध्ये काय म्हटलं आहे जो काही ही क्रमिका आहे त्यातली पहिली
टर्म्स तुम्हाला दिली असेल पहिली, तिला आपण ए म्हणतो. आणि कॉमन डिफरन्स म्हणजे त्यातला जो काही फरक आहे, त्या क्रमिकेमधला जो सारखा फरक आहे, तर तो किती आहे, डी. हा तुम्हाला दिलेला असेल इन द फॉलोइंग, इन इच ऑफ द फॉलोइंग, प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला तो दिलेला असेल, तर तुम्ही काय लिहा की अंकगणिती श्रेणी लिहा तुम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. समजलं तुम्हाला? ओके. मग आता आपण काही व्हॅल्यूज दिलेल्या आहे, जसं की आपल्याकडे आहे ए बरोबर किती दिलेली आहे 10 आणि डी बरोबर दिलेला आहे 5. आता त्यातलं पहिलं गणित आहे ए इज इक्वल टू 10 आणि डी दिलेला आपण 5. ओके. आता जे काही एक्झाम्पल्स आपल्याला बुक मध्ये दिलेले आहे आपण ते घेत आहे, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा त्याच पद्धतीचे येणार आहे. काही व्हॅल्यूज बदलतात पण कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. कन्सेप्ट आपला क्लिअर होतोय हे महत्वाचं आपलं, तसं महत्वाचं. आता हा ए म्हणजेच कोण आहे 10 फर्स्ट टर्म्स, आणि ही डी म्हणजेच काय, त्यातला कॉमन डिफरन्स. ठीक आहे. आता आपण पाहिलेलं आहे, काय पाहिलेलं आहे किंवा या एच एला गिवन मध्ये द गिवन इज लिहून घेऊ आपण. द गिवन इज म्हणजे दिलेलं काय काय आपल्याला ते लिहून घ्यायचं. काय दिलेलं आहे आपल्याला, ए बरोबर 10 आणि या एलाच म्हणतात फर्स्ट टर्म्स, त्याला म्हणू आपण T1. झालं, पहिली टर्म भेटली आपल्याला, क्रमिकाची या सिक्वेन्सची पहिली टर्म्स आपल्याला भेटलेली आहे किती 10. सुरुवात झाली. आणि डी किती दिलेला आहे तुम्हाला, डी दिलेला आहे त्यांनी 5, म्हणजे त्या ठिकाणी जो काही सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला काय दिलं असेल की तो डिफरन्स दिलेला असतो. म्हणजे डिफरन्स काय आहे, जेव्हा त्यामध्ये तुम्ही ऍड करत चालता तर तुमची क्रमिका भेटत चालते. बरोबर आहे. जसं आपल्याला T2 करायचं आहे, समजा आपल्याला करायचं आहे आता T2, तर T2 केव्हा भेटेल आपल्याला, ज्यावेळेस आपण T1 मध्ये जेव्हा डिफरन्स ऍड करू तेव्हा. आहे काय, बघा बघा इथे काय भेटते T2 बरोबर T1 ची किंमत किती आपल्याकडे, नाही 10 किती आहे 10, आणि डिफरन्स किती दिलेला आहे त्यात मधला 5. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे या T2 आणि T1 मधला जो काही डिफरन्स आहे, जो काही फरक आहे तो किती आहे 5 आहे. म्हणजे असं पाहायला भेटतं की तुम्हाला T2 मायनस T1 बरोबर डी असं लिहिलं आहे की नाही आपण, हा लिहिलेला आहे कॉमन डिफरन्स आहे. आपण असे सुद्धा लिहिलेलं आहे T3 मायनस T2 बरोबर किती डी, त्यानंतर T4 मायनस T3 बरोबर किती डी, हे लिहिलेलं आहे. हा जो डी आहे तो सगळ्या ठिकाणी कसा आहे, कॉमन आहे. म्हणजे आपल्याला जर का पहिली टर्म्स आपल्याला माहित असेल जी 10 आहे तिलाच आपण ए म्हटलेलं आहे, जर माहित असेल तर या पहिल्या टर्म मध्ये जो काही डिफरन्स असेल, बघा इथं म्हणा सर आम्हाला कसं काढायचं हो, तुम्ही कसं काढता, आता बघा हा डी आपल्याला पहिली टर्म्स दिलेली आहे, ठीक आहे, आपल्याला सेकंड टर्म्स काढायची आहे, डिफरन्स सुद्धा आपल्याला माहित आहे, पहिली टर्म सुद्धा माहित आहे, T2 आपल्याला माहित नाही. जे माहित नाही ते एका साईडला ठेवा, जे माहित नाही आहे ते दुसऱ्या साईडला पळवा. हे माहित आहे की नाही, मायनस आहे की नाही, इकडे इकडे गेलं काय होईल. ओके. मग आपण असं लिहिलं तर चालेल का T2 बरोबर डी प्लस T1, उलटा सुलटा झाला तर काही फरक पडत नाही ऍडिशन मध्ये. 5 अधिक 10 लिहा किंवा 10 अधिक 5 लिहा, होणार किती 15 होणार आहे. बरोबर आहे. मग इथं सांगा बरं T2 बरोबर किती भेटतंय, डी किती आहे 5 आणि T1 किती आहे 10, म्हणजे T2 बरोबर किती रे 15. बरोबर आहे की नाही, आलं की नाही आपला पहिला T2. ओके. T1 तर आलेलाच आहे आपला 10. आता T3 काढायचं आहे, चला इकडे घेऊ आपण याला, असं या इकडे खाली, हा आपल्याला T3 काढायचा आहे. T3 साईडलाच ठेवला आणि इकडे हा जो T2 मायनस होता त्या साईडला गेला, म्हणजेच काय डी प्लस काय तर T2. चला बोला T3 बरोबर भेटलेला आहे, डी किती दिलेला आहे आपल्याला 5, जो अगोदरच दिलेला आहे त्यांनी किती आहे 5, प्लस T2 ची व्हॅल्यू तुम्ही काढली 15 काढली, टाका तिथे, म्हणजे T3 बरोबर भेटत आहे तुम्हाला 20. हे सुद्धा निघलं तुमच्याकडे. आता तुम्हाला करायचं आहे T4 काढायचं आहे. चला घ्या इकडे, इथे भेटेल त्याला आपण T4 बरोबर डी प्लस T3. ओके. चला T4 बरोबर डी किती आहे 5, T3 किती आहे 20. ओके. म्हणजे T4 भेटत आहे तुम्हाला 25 आणि हे असंच चालूच राहणार आहे. मग तुम्हाला लक्षात येत आहे T1 तुम्हाला दिलेला आहे 10, मग असं लिहिणार तुम्ही T1 बरोबर किती 10, T2 किती काढला तुम्ही 15, तिकडनं T3 किती काढलाय तुम्हाला 20, T4 किती काढलाय तुम्ही 25. म्हणजे हा जो आहे सिक्वेन्स हा एपी आहे की नाही, पावर 10 नंतर किती 15, 5चा फरक, 15 आणि 20 मध्ये कितीचा 5चा फरक, 20 आणि 25 मध्ये 5चा, असं चालूच राहणार आहे. म्हणजे T1 T2 T3 आपण तुम्ही त्या ठिकाणी काढला आणि गिवन सिक्वेन्स इज, मग तो काय म्हणतो राईट अँड एपी अंकगणिती श्रेणी लिहा. कसं लिहिणार तुम्ही 10, 15, 20, 25 अप टू 100, यालाच अंकगणिती श्रेणी लिहिली. झाली आपला आन्सर.
समजलं? कुणीकडून कुणीकडे आलो समजलं असेल ना आपल्याला. आता म्हणा सर तुम्ही असे होते लगेच इकडे गेले डबल वापस इकडे आले असं नका म्हणू, है का नाही. समजणं महत्वाचं आहे आपल्याला. ठीक आहे. काय काय झालंय काय काय नाही स्टेप बाय स्टेप समजलं. ओके. 7 दिलेला आहे. हा आणि डिफरन्स दिलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी 1/2 किंवा त्याला 0.5 सुद्धा म्हणतात. 0.5 काय म्हणत असतात. 1/2 ला 0.5 सुद्धा म्हणतात. तुम्ही 1/2 घ्या किंवा 0.5 घ्या. आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे ते करा. काय दिलेलं क्वेश्चन बघा. ए दिलेला आहे आणि डी दिलेला आहे. आणि सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. एक राईट करायचं आहे अंकगणिती श्रेणी तुम्हाला लिहायची आहे. सिक्वेन्स लिहायचा आहे की नाही. क्रमिका लिहायची आहे. चला सोडवा. राईट आहे ना एपी म्हणजे अंकगणिती श्रेणी तुम्हाला लिहायची आहे. हुज फर्स्ट टर्म पहिली टर्म्स तुम्हाला इज ए आहे. ए म्हणजे तुम्हाला तो दिलेला आहे -7 दिलेला आहे. and the common difference is D in each of the following. प्रत्येक याच्यामध्ये कॉमन डिफरन्स किती आहे तर D दिलेला आहे. तो दिला आहे तुम्हाला 1/2 किंवा 0.5 सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. तर मग तुम्हाला माहित आहे काय लिहित असता तुम्ही जे गिवन दिलेलं असेल तर गिवन काय आहे तुम्हाला तर हा ए बरोबर किती आहे -7. यालाच आपण काय म्हणत असतो T1 बरोबर आहे. आणि कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे तुम्हाला 1/2 किंवा 0.5. मला सोपं काय जाते 0.5 सोपं जाते मग ते घेतो नंतर 1/2 घेऊ. ठीक आहे. 0.5 घेतला बरोबर आहे. मला सांगा T2 जर करायचं असेल ना तर T2 काय असतो T1 प्लस D असतो. हे तुम्हाला माहिती आहे की नाही. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये डिफरन्स जर ऍड केला तर दुसरी संख्या भेटते. दुसऱ्या संख्येमध्ये आणखी डिफरन्स ऍड केला तर तिसरी संख्या भेटते. तिसऱ्या संख्येमध्ये आणखी डिफरन्स ऍड केला चौथी भेटते. असं कंटिन्यू चालू राहील. म्हणजे काय T2 बरोबर T1 किती आपल्याकडे -7 नॉट अ 7 प्लस प्लस डी किती आहे 0.5. ओके. मला सर आता ऍड करा. 7 मध्ये 0.5 ऍड झाले असं नाही. हा 0.5 मधनं जे काही 7 मधनं हे 0.5 मायनस होतील कारण ही टर्म्स कधी आहे प्लस आणि कोणती आहे मायनस. या ठिकाणी होईल सबस्ट्रॅक्शन. काय होईल सबस्ट्रॅक्शन. मग 7 मधून 0.5 गेले तर किती येतील 6.5 म्हणजे येतात -6.5. मला सर मायनस काय घेतलं कारण मोठी संख्या 7 आहे म्हणून. ठीक आहे. मग तुम्हाला T2 भेटला -6.5. त्याच पद्धतीने T3 बोला T3 बरोबर भेटेल तुम्हाला T2 प्लस D. ओके. चला T3 बरोबर भेटते तुम्हाला. T2 किती काढलाय तुम्ही -6.5 प्लस 0.5. पण तुमच्या मनात असं येतं सर 0.5 हा 5 आणि 5 किती करा 1 आहे की नाही. आणि तो 1 झाला 5/5 10 0 आणि नंतर काय ऍड झाला 7 होते असं वाटते तुम्हाला. पण तसं नाही. हे सबस्ट्रॅक्शन आहे. इकडे मायनस आहे इकडे प्लस आहे तिथे होईल सबस्ट्रॅक्शन. म्हणजे T3 बरोबर भेटते आहे जे 6.5 मधनं 5 गेले तर किती राहतात -6 राहतात 0.0. ठीक आहे. हा झाला तुमच्या T3. T4 तुम्हाला येतो. T4 आहे T3 प्लस D. ओके. चला T4 बरोबर किती काढलाय तुम्ही T3 -6.0 प्लस 0.5 बरोबर आहे. तर 0 मधनं 5 गेले 5 हातचा देऊन टाकला इकडे खाली 6 मधून 1 गेला 5 आहे की नाही. म्हणजे T4 बरोबर भेटेल तुम्हाला हा भेटला. हा असं तुम्ही चालूच ठेवणार आहे का नाही. मग तुम्हाला जे भेटलेल्या टर्म्स आहे पहिली टर्म्स किती भेटलेली आहे -7 लिहा -7. दुसरी टर्म्स किती भेटली तुम्हाला -6.5. तिसरी टर्म्स काय भेटली आहे -6.0. ओके. हा आणि चौथी -5.5 आणि अप टू सो ऑन. आणि ही झाली तुमची अंकगणिती श्रेणी. त्यांनी ते सांगितलं होतं राईट अँड एपी अंकगणिती श्रेणी लिहा जेव्हा आम्ही तुम्हाला पहिली टर्म दिलेली असेल आणि त्यात सगळ्यात मधला कॉमन डिफरन्स दिला असेल तरच. आणि ती अंकगणित श्रेणी लिहायची. लिहिली. द अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज झालं. ठीक आहे. असं तुम्हाला आन्सर्स लिहायचं. समजलं का. आणि 1/2 घेतलं तरी आपला आन्सर काय यायला पाहिजे हेच यायला पाहिजे. सर एखादा ट्रायल दाखवा. ट्रायल घेऊ शकतो आपण. बघा हा पहिली टर्म्स आपली आहे T1 बरोबर -7. D दिलेला आहे तुम्हाला 1/2 घेऊ. 0.5 घेतलं ना आता 1/2 घेऊ. ठीक आहे. आपल्याला T2 काढायचा आहे. T2 असतो T1 प्लस D बरोबर आहे. चला T2 बरोबर T1 किती आहे -7. व्हेरी गुड. प्लस D किती आहे ओके. चलो आगे बढे.
हा, आता इथं बेस सारखा आहे का? नाही. काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 गुणिला 7 होतील, म्हणजे -7 इंटू 2 प्लस 1 अपॉन 2. T2 बरोबर हा 7 दोन्ही 14, पण कोणते? -14 आधा 1 भागीला, बरोबर आहे. म्हणजे इथे भेटेल तुम्हाला T2 बरोबर 14 मधनं 1 गेला 13, -13 भागीला 2. तर मला सांगा 2चा भाग जातो की नाही? 13ला जातो. कितीचा? 6चा. बेसक 12 उरलं. बेसक मायनस 12 झाला, 1 उरला. आणि पॉईंट दिला तर किती झाले ते? 10 आहे का नाही? बे पंच 10, 6.5 आला का? T2 किती आहे? -6.5 आला का? T2 आला. म्हणजे याचा अर्थ ते आपलं बरोबर आहे. ठीक आहे. थोडस आपल्याला असं तुम्ही याला असंही सिक्वेन्स असाही लिहू शकता. कसा? -7 -13.2 -13/2, नंतर आणखी जो टर्म्स येईल तसे याच्यामध्ये रेशो मध्ये सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. पण जर आन्सर तुम्हाला अशा पद्धतीने दिला असेल पॉइंट मध्ये, तर तुम्हाला असंच तुम्हाला आन्सर काढावा लागेल. ठीक आहे. आणि तसंही काढलेलं असेल तर तरी तुम्हाला बरोबरच आहे, मार्क मिळतील त्याची. चला बघूया आपण नेक्स्ट जी काही कन्सेप्ट आहे तो आहे फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ द एपी. म्हणजेच आपल्याला पहिले काय करायचंय? पहिली संख्या आपल्याला शोधायची आहे आणि त्यातला कॉमन डिफरन्स काढायचा आहे. कोणातला? तर त्या एपीचा. आणि अंकगणिती श्रेणी जी आहे दिलेली आपल्याला 5, 1, -3, -7 अप टू सो ऑन दिलेला आहे. या श्रेणीचा कॉमन डिफरन्स आपल्याला काढायचा आहे आणि पहिली संख्या शोधायची. आता पहिली संख्या शोधायची म्हणल्याच्या नंतर आता आपल्याला लगेच लक्षात येते की ही 1 नंबर आहे बघा सर. याच्यामध्ये ही छोटीशी वाटते, 3 मोठा वाटतो, 7 मोठा वाटतो आणि 5च काय आहे? मोठा आहे. तर पहिली संख्या ही असायला पाहिजे. काही काही असं म्हणतील सर 1 पेक्षा मोठं कोण आहे? 7 आहे का नाही? लहान कोण आहे? -7 आहे. तर हा -7 पहिली संख्या आहे. 2 नंबरची -3 आहे, 3 नंबरचा 1 आहे आणि 4 नंबरचा 5 आहे. असं कोणाला वाटत असते, असं नसते. जी सिक्वेन्स जिथून सुरुवात झाली तो तुमचा पहिली संख्या. कळलं? जसं की या ठिकाणी 5 आणि 1 जे गिवन सिक्वेन्स दिलेला असेल तो लिहून घ्यायचा. ठीक आहे. पहिली गोष्ट द गिवन सिक्वेन्स इज काय आहे? गिवन सिक्वेन्स 5, 1, -3, -7 अप टू सो ऑन लिहिलं. आता या सिक्वेन्सची सुरुवात कोणत्या संख्येने झाली असेल? 0 असेल, मायनस असेल, प्लस असेल, कोणती असो, पहिली जी असेल ती पहिली संख्या, फर्स्ट टर्म झालं. T1 बरोबर काय? तर इथं 5 किंवा त्याला आपण ए म्हणत असतो, हे सगळ्यांना माहित आहे. ओके. पहिली संख्या शोधली आपण. आता दुसरं काय म्हणतो? कॉमन डिफरन्स फॉर द एपी. या श्रेणी मधला कॉमन डिफरन्स काढायचा. कसा काढतात ते तुम्हाला माहित आहे. T2 किती दिलेला आहे? 1. T3 किती दिलेला आहे तुम्हाला? -3. ओके. आणि T4 दिलेला आहे तुम्हाला -7. ओके. आता तुम्ही काढू शकता त्यातला कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स काढत असताना तुमच्याकडे फॉर्म्युला आहे D बरोबर T2 मायनस T1. D बरोबर T2 किती दिलेला आहे तुम्हाला? 1. T1 किती दिलेला आहे? 5. इथे काय भेटते? D बरोबर तुम्हाला -4. ओके. चला पुढे. D बरोबर T3 मायनस T2. T3 किती दिलेला आहे तुम्हाला? -3. ओके. -3 आणि मायनस T2 किती आहे? 1. ओके. इथे 1. मग इथे भेटेल तुम्हाला D बरोबर -3 आणि -1 काय भेटतात? -4. जेव्हा मायनस सेम साईन असतात त्यामध्ये आपण ऍडिशन करतो आणि मोठ्या संख्येची देत असतो. मोठी संख्या 3 आहे म्हणून देऊन टाकलं. ठीक आहे. इथे भेटलं तुम्हाला 4. त्यानंतर D बरोबर T4 मायनस T3. चला D बरोबर T4 किती दिलेलं तुम्हाला? -7. ठीक आहे. बघा इथे लक्षात घ्या, इच म्हणलंय प्रत्येक साठी काढायचंय. असं नाही की बा पहिल्या याच्यासाठी काढलं राहू दे आता भेटला आपल्याला कॉमन डिफरन्स, असं नाही. प्रत्येकासाठी काढायला सांगितलंय इच ऑफ एपी. श्रेणी मध्ये प्रत्येक टर्म साठी तुम्हाला डिफरन्स काढायचा सांगितलेला आहे. T4 किती दिलेला आहे तुम्हाला? -7 -3 किती काढलाय तुम्ही? तो आहे -3. बघा आता इथे हा वरती घेतो इकडे. D बरोबर T4 मायनस T3. सो D बरोबर T4 किती दिलेला आहे? -7 मायनस T3 -3 मायनस ऑफ -3. आता बघा D बरोबर जी मायनस टर्म असते तिला कधी ब्रॅकेट करायचं, नाहीतर काय होते?
हे मायनस समजत नाही आपल्याला, आणि त्या दोघांमध्ये काय असतो, गुणाकार असतो. आणि तुम्हाला माहित आहे प्लस इंटू प्लस, प्लस इंटू प्लस काय भेटते, प्लस, मायनस इंटू मायनस तरी प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं, जर सारख्या साईन असतील तर उत्तर काय येते, प्लस, आणि वेगवेगळ्या साईन असतील तर मायनस. हे लक्षात ठेवलेलं आहे आपण. -7 मायनस इंटू मायनस प्लस 3, किती 3, 7 मधून 3 गेले 4, मोठी संख्या कोण आहे, -7 आहे, म्हणून ते साईन काय दिलं, मायनस. बघा प्रत्येक ठिकाणी जो कॉमन डिफरन्स भेटला तुम्हाला -4 -4 -4, आणि पहिली टर्म्स कोणती आहे आपली, 5. म्हणजे आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, a इज इक्वल टू किती, 5, अँड d बरोबर किती रे, -4. हे शोधला की नाही आपण आन्सर. ओके, बघा क्वेश्चन तोच आहे, क्वेश्चन मध्ये कोणताही बदल नाहीये. फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स इच ऑफ द एपी. अंकगणित श्रेणी दिलेली आहे, त्या श्रेणीमध्ये पहिली टर्म्स आपल्याला शोधायची आणि त्यात मधला कॉमन डिफरन्स आपल्याला शोधायचा आहे. तर पहिली जी टर्म्स आहे ती डायरेक्ट आपल्याला समजून येते की पहिली टर्म्स हीच असणार आहे, आणि या दोघांमधला कॉमन डिफरन्स जो असेल या सगळ्यांमध्ये असा, तर तो असेल आपला डी, तोच आपल्याला करायचा आहे. चला, द गिव्हन सिक्वेन्स इज लिहायचंय, बरं वाटते, ठीक आहे. मग आपल्याला ए बरोबर दिलेला आहे, ए किंवा T1 जो आहे तर किती आहे, 1/4. T2 जे दिलेलं आहे, सांगा T2 किती आहे, 3/4. T3 किती दिलेला आहे, 5/4. ओके, T4 किती दिलेला आहे, 7/4. ओके, हे सगळं आपल्याला भेटलंय. आपल्याला पहिली टर्म्स तर भेटली, पहिली टर्म्स काय आहे, 1/4. जी पहिली असते ती पहिलीच असते, ठीक आहे. हा, चला आता T2 काढायचं आपल्याला, डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स डी बरोबर काय तर T2 मायनस T1. डी बरोबर T2 किती आहे, 3/4 मायनस T1 किती आहे, 1/4. बोला इकडं, ओके, 2/4 कसा, तर बघा इथे डिफरन्स, हे बघा 4 कॉमन आहे की नाही, सारखाच आहे म्हणून एकदाच लिहिला. बेस सारखा असला तर एकदाच लिहायचा आहे, छेद जो आहे तो सारखा असेल तर एकदाच लिहायचा, ऍडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शन मध्ये. हो, 4 जशाच्या तसा. आणि या वरची करायची सबट्रॅक्शन, 3 - 1, डी बरोबर भेटेल तुम्हाला 2/4, म्हणजे डी बरोबर भेटते तुम्हाला 1/2. बे का बे, बे दोन्ही 4, म्हणजे तुम्हाला डिफरन्स भेटला 1/2. चला, एका ठिकाणी भेटला, दुसऱ्या ठिकाणी पाहायचा. हा, चला, डी बरोबर T3 मायनस T2. सो डी बरोबर भेटेल तुम्हाला 5/4. ओके, सो डी बरोबर भेटेल तुम्हाला, बेस सारखा आहे का, हा, काय होईल 5 - 3. सो डी बरोबर काय भेटेल तुम्हाला 2/4. बे का बे, बे दोन 4, बरोबर आहे. डी बरोबर काय भेटेल तुम्हाला 1/2. चलो, नंतर लास्ट डी बरोबर T4 मायनस T3. ओके, चला, डी बरोबर 7/4 मायनस 5/4. ओके, सो डी बरोबर कॉमन आहे, 4 कॉमन आहे, एकदाच लिहिला. 7 मधून 5 गेले, बरोबर आहे, म्हणजे इथे भेटेल तुम्हाला 2/4. बे का बे, बे दोन्ही 4, म्हणजे डी बरोबर भेटत आहे तुम्हाला 1/2. म्हणजे इथे तुम्हाला पाहायला भेटते आहे प्रत्येक श्रेणीमध्ये जे काही क्रमिका आहे, इकडे 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 सगळ्यांमधला जो डिफरन्स आहे तो कसा भेटतो आहे, सेम. म्हणजे या ठिकाणी डी बरोबर 1/2 1/2 1/2 भेटत आहे, आणि फर्स्ट टर्म सुद्धा काय भेटते तुम्हाला, भेटलेली आहे, ती किती आहे, 1/4. इथे लिहायचं ए इज इक्वल टू किती तर 1/4, अँड डी बरोबर भेटत आहे 1/2. हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, पुढचा जो कन्सेप्ट आहे खूपच इम्पॉर्टंट आहे आणि त्यामध्ये मार्क्स मिळतील असा आहे. nth टर्म्स ऑफ an AP अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला nth नंबर टर्म्स काढायची आहे तुम्हाला काढता येत होत्या. पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म ही दिलेली होती, आणि दिलेली असेल, अंकगणिती श्रेणी आहे तुम्हाला दिलेली असेल, सिक्वेन्स तुम्हाला दिलेला असेल, 1 2 3 4 5 6 7 8 असं दिलेलं पण असेल, पण तुम्हाला ते विचारेल की बाबा असा सिक्वेन्स दिला असेल तर 25वी टर्म काय असेल, असा प्रश्न विचारला जाईल. म्हणा सर 1 2 3 असं म्हणलं 25वाली 25च असणार आहे का नाही, हे कॉमन आहे ना, समजते तुम्हाला आहे का नाही. तर काही वेळेस ऑड नंबर असतात, काही इव्हन नंबर असतात, काहींचा डिफरन्स वेगवेगळा असतो, मायनस वाला असतो, कधी प्लस वाला असतो, आहे की नाही. तर तो डिफरन्स काढून पहिली संख्या आपल्याला माहित असताना
डिफरन्स माहित असताना आपण ती जी शेवटची संख्या आपल्याला काढायची सांगते किंवा शेवट 700 नंबरची किती असेल, 700 नंबर वाली जी टर्म्स आहे तर किती तिची व्हॅल्यू असेल, तिची किंमत किती असेल. जेव्हा सिक्वेन्स हा एपी आहे तर 700 नंबर वाली टर्म्स किती असेल. तुम्हाला टर्म्स किती माहित आहे, 4च टर्म्स माहित आहे सर आम्हाला. T1 माहित आहे, T2 माहित आहे, T3 माहित आहे, T4च दिलेला आहे आम्हाला. पण 700 नंबरची वाली टर्म्स आपल्याला माहिती आहे का नाही. तर तीच काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि तोच फॉर्म्युला महत्वाचा आहे. त्याचं नाव आहे Tn is equal to a plus n minus 1 into d. हा झाला तयार कसा, हा सुद्धा प्रश्न आहे. प्रश्न आहे की नाही, तयारच कसा झाला असेल. तर त्याच्या मागचं कारण कसं झालं असेल बघा, बघू आपण थोडंफार. झालं तर बरं, नाही झालं तर कॅन्सल. ठीक आहे पहा, पहिली जी टर्म्स असेल तिला आपण T1 म्हणतो, बरोबर आहे. ओके. दुसरी जी टर्म्स असते त्या टर्म्सला आपण असं लिहितो का नाही, T2 बरोबर T1 प्लस ए डी, T1 प्लस डी लिहित असतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे पहिल्या टर्म्स मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला असता आपल्याला काय भेटते, T2. T3 काय असते, T2 प्लस डी. ओके आहे की नाही. चला पुढे, T4 काय असते, T3 प्लस डी, बरोबर आहे की नाही. हे आपल्याला समजते. पण याच्यामध्ये काय बदल आहे, बाधा. T1 आपल्याला माहित आहे डी, बरोबर आहे. त्यानंतर T3 बा T2 प्लस डी. या T2 च्या जागी मी T1 प्लस डी लिहिलं तर चालेल का, हो. या T1 ला आपण ए सुद्धा म्हणतो का नाही, हा सर ए सुद्धा म्हणतो आम्ही, बरं टाका मग तिथं. T3 बरोबर म्हणजे किती नंबरची टर्म्स, 3 नंबरची टर्म्स काढण्यासाठी मला काय काय माहित असणं गरजेचं आहे बघा. T2 काय दिलेला आहे, T1 प्लस डी. T1 प्लस डी आहे, हे टाकला मी असा. ठीक आहे, त्याला काय ब्रॅकेट करायचं काही काम नाहीये. ठीक आहे, ऍडिशन मध्ये नाही. ठीक आहे, प्लस प्लस काय रे इथं उरलं, डी. ओके, अडचण आहे तुम्हाला, नाही मला नाही वाटत. पुढे चला बघा, T1 म्हणजेच काय सांगितलंय तुम्ही, ए. टाका ना तिथं, ए ठेवा, ए ठेवलाय. प्लस डी प्लस डी 2D, एक डी आणि दुसरा डी म्हणजे किती झाले, 2D. म्हणजे T3 बरोबर तुम्हाला भेटत आहे ए प्लस 2D. हा केव्हा येतो, केव्हा येतो, एन म्हणजे हा Tn, हा जो 3 आहे किती नंबरची टर्म्स आहे, नंबर किती नंबरची आहे, 3 नंबरची. हा 3 नंबरची टर्म्स येण्यासाठी जी व्हॅल्यूज आहे बघा कशी लिहिता येईल, असं लिहिता येईल पहा. T3 बरोबर ए प्लस 2D जो आहे, या 2 ला आपण असं लिहू शकतो का, बरं T3 बरोबर ए प्लस 3 मायनस 1 बरोबर डी इंटू डी, असं लिहिलं चालेल का सांगा. 3 मधून 1 गेला, 2 आला, इंटू डी जशाच्या तसा, प्लस प्लस ए आला. याला असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय, काही फरक आहे का त्यामध्ये, बरोबर आहे, काहीच फरक नाही. हा जो फॉर्मॅट आहे ही 3 नंबरची टर्म्स काढण्यासाठी आपण हा वापरू शकतो. तसंच आता T4 पण पहा, T4 पहा, T4 बरोबर काय, T3 किती काढलाय तुम्ही, T3 ए प्लस 2D आहे की नाही. चला टाका येत ए प्लस 2D आणि हा आलेला प्लस डी. क्लिअर आहे. म्हणजे सर T4 बरोबर भेटतो ए प्लस 2 आणि 1 किती होतात, 3 आणि हा डी जशाच्या तसा ए प्लस 3D. यालाच आपण असं लिहू शकतो का, बरं T4 बरोबर ए प्लस 3D. याला असं लिहिलं तर चालते का, आता इथं 4 आहे म्हणून आपल्याला इथं 4 आणायचं आहे, म्हणून लिहू किती नंबरची आहे, 4 नंबरची, म्हणून आपण इथं एन घेणार. आपण किती, 4. ए प्लस 4 मायनस 1 इंटू डी. सांगा बरं, 4 मधून 1 गेला, 3 आला, डी जशाच्या तसा, ए तशाच्या तसा. असं लिहिलं काय, असं लिहिलं काय, सारखंच पडते, फक्त याला जरा बरं वाटते है का नाही. मग याचाच हा फॉर्म्युला सारखा दिसतो का. एन म्हणजे काय, जी नंबरची तुम्हाला संख्या काढायची आहे त्यातून 1 वजा केला असता आणि कॉमन डिफरन्स मल्टिप्लाय करून पहिल्या टर्म मध्ये ऍड केला असता तर ती शेवटची टर्म तुम्हाला जी काढायची आहे ती भेटते. कळलं. बघू आता एखादा एक्झाम्पल आपण पाहू. हा फॉर्म्युला आला कसा, तर असा आला. ठीक आहे, फॉर्म्युला आपला पाठ होईल, जास्त काही अवघड नाही. पहिली संख्या जी पण असते अधिक जी संख्या तुम्हाला काढायची त्यातून 1 वजा करायचा आहे आणि गुणिला जो कॉमन डिफरन्स आहे तो, या सगळ्यांची बेरीज केली असता आपल्याला जी संख्या काढायची ती तुम्हाला भेटते.
बघू आपण एखादा एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू आणि ते समजेल आपल्याला. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय दिलेला बघा. राईट द करेक्ट नंबर इज गिवन बॉक्सेस. नंबर इन गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एफी. जो खाली दिलेला जो अंकगणिती श्रेणी आहे त्यात मध्ये तुम्हाला काय लिहायचं सांगितलेलं आहे की जे बॉक्सेस आहेत त्यामध्ये काय येईल. ते बॉक्सेस आपण इथे केलेले नाही, पण आपण आपल्या पद्धतीने आपण ते लिहिणार आहे. ठीक आहे, डायरेक्ट सोडव. करेक्ट काय काय आहे ते गोष्टी समजून घ्यायच्या. पहिली गोष्ट सोप्या गोष्टी आहे. पहिली द गिवन एपी इज लिहितो आपण. द गिवन एपी इज असं लिहिणार ना आपण. द गिवन एपी इज हा काय रे गिवन एपी. हा 1 8 15 22 असं चालू आहे. सांगा ही पहिली जी टर्म्स आहे तिला काय म्हणता तुम्ही. ए किंवा T1. ए किंवा T1 बरोबर आहे. चलो ही पहिली टर्म्स तुम्हाला भेटली. त्यानंतर ही टर्म्सला काय म्हणता तुम्ही T2 बरोबर आहे 8. त्यानंतर T3 हिला काय म्हणणार तुम्ही T3 आणि हिला काय म्हणणार तुम्ही T4. ओके किती आहे 22. आणि डी तुम्हाला काढता येतो. डी माहिती तुम्हाला काय असतो T2 मायनस T1. डी बरोबर किती आहे 8 मायनस 1 बरोबर किती 7. हा त्यानंतर T3 डी बरोबर काय T3 मायनस T2. T3 किती आहे T3 किती आहे 15 आणि हा किती आहे 8. T2 किती आहे 8. 15 मधून 8 गेले किती 7 आला. म्हणजे इथे सुद्धा 7 तुम्हाला भेटला. आणि इथे सुद्धा बघा आता. ठीक आहे, त्यानंतर आहे डी. हो डी इज इक्वल टू T4 मायनस T3. सो डी बरोबर T4 किती दिलेला आहे तुम्हाला. T4 किती दिलेला आहे 22 मायनस 15. ओके सो डी बरोबर किती भेटते तुम्हाला 7. म्हणजे तिथे तुम्हाला कॉमन डिफरन्स डी सुद्धा भेटला. डी बरोबर किती भेटलं तुम्हाला 7. आणि आपण दिलेली जी श्रेणी आहे प्रत्येकाला आपण नाम दिले. फक्त काय सांगितलंय राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस. गिवन बॉक्सेस मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय लिहायचं आहे. पहिली टर्म्स आहे, दुसरी आहे, तिसरी, ही चौथी आहे. लिहिलं. डिफरन्सेस आपण काढला, डी सुद्धा काढला. बस एवढं आपल्याला माहिती करायचं होतं काय काय आहे काय काय नाही. ठीक आहे, चलो इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं आहे, आता पुढच्या फॉर्म्युल्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. या nth नंबर आपल्याला काढायचा आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना तिथे सुद्धा तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे काय की तो ऑलरेडी एपी आहे का. एपी असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी nth नंबर काढायला पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. हे बी सांगायचं आहे की द गिवन सिक्वेन्स इज एपी आहे की नाही. जर एपी नसेल तेही लिहा. मग तुम्हाला किती नंबरची टर्म्स काढायची आहे ते सुद्धा तुम्हाला काढायचं आहे. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. जर तो एपी असेल ओके, नसेल तरी ओके, पण ते लिहावं लागेल तुम्हाला. असं कंपल्सरी नाहीये की प्रत्येक सिक्वेन्स हा एपीच असेल. कळलं. चलो आता इथे मग आता हाच सिक्वेन्स ठेवू की हाच प्रश्न ठेवू. सिक्वेन्स घेतलाय 1 8 15 22 बरोबर आहे. इथे ए भेटला तुम्हाला 1, T2 भेटला तुम्हाला 8, T3 भेटला 15, T4 भेटला तुम्हाला 22 आणि डिफरन्स किती भेटला तुम्हाला 7. आता हा एपी आहे की नाही सांगा. आहे. द गिवन सिक्वेन्स इज एपी असं लिहून घेऊ. द गिवन ऑलरेडी लिहिलं होतं त्यांनी फॉलोइंग एपी म्हणजे याचा अर्थ तो ऑलरेडी एपीच आहे की नाही. असं तुम्हाला प्रश्न विचारला तर फॉलोइंग नंबर्स जो सिक्वेन्स आहे तर तो एपी आहे का असं जर प्रश्न विचारला असेल तर तुम्ही तो सांगायचा की एपी आहे की नाही. द गिवन सिक्वेन्स इज एपी. गिवन इज एपी असं लिहितो. ठीक आहे एपी. ओके झालं. पुढे गेल्यानंतर आपल्याला किती नंबर टर्म्स काढायला सांगितली. आता आपण सपोज करू की किती नंबरची काढायची 30. ठीक आहे, तर 30 नंबरची टर्म्स काढायची म्हणजे nth नंबर किती नंबरची टर्म्स काढायची आपल्याला 30. ओके 30 नंबरची टर्म्स काढायची आहे. सिक्वेन्स हा दिलेला आहे. चला सॉल्व्ह करू. फॉर्म्युला आपल्याकडे आहे. किती नंबरची टर्म्स काढायची आहे किती नंबरची 30. चला फॉर्म्युला आहे T30 बरोबर. किती नंबरची टर्म्स आहे 23 नंबरची. ए सांगा. ए किती दिलेला आहे तुम्हाला 1. ओके प्लस एन किती नंबरची आहे 30 मायनस 1. डी किती काढलाय तुम्ही
7 इंटू लिहायचं इथे हा इंटू 7. चला T30 बरोबर 1 प्लस इकडे हात लावायचा नाही, पहिले ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं कधी पण, नंतर मल्टिप्लाय करायचं, मग ते जे येईल त्याच मध्ये ऍड करायचं. चला 30 मधून 1 गेला 29 गुणिला किती रे 7 बरोबर. आता 29 गुणिला 7 करा सांगा. T30 बरोबर 1 प्लस हवा 7 नम 63 63 ची 3 अचाले 6 7 दोन्ही 14 14 6 20 203 अधिक 1 म्हणजे तुम्हाला भेटते आहे T30. तुम्हाला भेटते T30 बरोबर काय तर 204. म्हणजे तुम्ही असं लिहिणार इथे किंवा 13th नंबर टर्म्स इज 204. समजलं? अवघड आहे का? नाही, अवघडच नाहीये. ठीक आहे, इथे आपल्याला हा टर्म क्वेश्चन लिहायचा आहे तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही अंकगणित श्रेणी मधले nth नंबर टर्म्स तुम्ही काढू शकता. याच्यावरले काही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करणार. ठीक आहे, एखादा एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, लिहू का आता? हे रफ करू इकडलं हे रफ करतो इकडलं. ठीक आहे, तुम्हाला देतो मी. हा सिक्वेन्स देतो तुम्हाला. -12 -5 -12 -5 2 9 16 2 9 16 अँड लास्ट आहे 23 30 23 आणि 30 आणि अप टू सो ऑन. ठीक आहे, आणि तुम्हाला काढायला सांगितलेले आहे 20 नंबरची. किती नंबरची? 20th नंबर. 20th नंबरची टर्म्स तुम्हाला काढायची सांगितलेली आहे. किती? 20th. हे झालंय सगळ्यांचं लिहून खालचं. सुरुवात करू शकता तुम्ही. ज्यांचं लिहिणं झालं असेल त्यांनी हा 20th नंबरची टर्म्स काढायला सुरुवात करायची आणि शेवटी लिहायचं बरं की गिवन प्रोग्रेशन एपी इज एपी आहे आणि किती टर्म 20th नंबरची टर्म्स किती आहे जी तुमचा आन्सर आलेला असेल ती तुम्हाला लिहायचं शेवटी.